ग्रामदैवत संकटमोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग दंडवत करून आजच्या या कथेला सुरुवात. कालपर्यंत मागील 6 दिवस आपण भगवंताचं गोड चरित्र ऐकत आहोत. काल सायंकाळी आपण गोड कथा ऐकली. रामचरित मानसामध्ये कुठपर्यंत आली होती कथा एकदा सांगा, आहे का कोणाच्या लक्षात? शबरी माता, शबरीचं चरित्र आपण ऐकलं. काय सांगतं शबरीचं चरित्र? तुमची श्रीमंती, तुमचा थाटमाट, तुम्ही देवाला नैवेद्यामध्ये काय खायला देता, किंवा देवाला देव्हारा किती मोठा आहे तुमचा, तुमचा गंध किती महागाचा आहे, चंदन किती महागाचं आहे, तुम्ही लावणारा अष्टगंध, देवाला कपडे तुम्ही किती भारीचे घालताय, देवपाट सोन्याचा आहे का चांदीचा आहे, तुमच्या देव्हाऱ्यावरचे देव पितळेचे आहेत का तांब्याचे आहेत का अष्टधातूचे आहेत, देव तो पाहत नाही, ते पाहत नाही. देव फक्त पाहतो तो म्हणजे देव तुमचा भाव पाहतो. भाव, परमार्थामध्ये फक्त भाव महत्वाचा आहे, भाव. पण माणसं आजकाल भाव खायला लागलीत महाराज. माणसं उगीच विनाकारण भाव खायला लागलीत आणि मग परमार्थामधला भाव कमी होत चाललाय. पण हा परमार्थातला भाव कमी नाही व्हायला पाहिजे. तुमचा भाव आपोआप वाढेल. जर तुमच्या हृदयामध्ये भाव असेल ना, तुमचा भाव मार्केटमध्ये आपोआप वाढेल. कोणाच्या मार्केटमध्ये? त्या भगवंताच्या. समाज म्हणेल तुम्हाला काय म्हणायचं ते, समाज म्हणू द्या. अहो, साधू संताला समाज आजपर्यंतही बोलतच आलेला आहे आणि इथून पुढेही बोलतच राहणार आहे. चांगलं काम करणाऱ्याला पहिलेही त्रास झालेलाच आहे आणि आजही त्रास समाजामध्ये होतोच. ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने. तुम्ही म्हणाल आपल्या वागण्यावर, तुम्ही आज कितीही चांगलं वागा, लोक तुम्हाला बोलणारच. कारण तुम्ही जर लोकांना अनुकूल वागत असाल तर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील. लोकांच्या अनुकूल, तुम्ही लोकांच्या मनासारखं राहिलं तरच लोक चांगलं म्हणतात तुम्हाला. नाहीतर तुम्ही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, लोक तुम्हाला नावं ठेवणारच. त्याच्यामुळं लोकांसाठी नाही तर एक आत्मानंदासाठी, ब्रह्मानंदासाठी माणसानं जगायचंय आणि त्या आत्मानंदासाठी हा परमार्थ आहे. कालपर्यंत आपण गोड कथा ऐकली. भगवान राम प्रभू, लक्ष्मण भैया आणि सीतामाई वनवासामध्ये आहेत. वनवासामध्ये 1-2 दिवसाचा नाही तर तब्बल 14 वर्षाचा वनवास आहे. प्रभू श्री रामचंद्रांना वनवास आहे. देव असूनही वनवास चुकलेला नाही. देव असून देखील वनवास चुकलेला नाही. जगाला प्रकाशित करणारा तो सूर्य, त्याला सुद्धा काही वेळासाठी वनवास आहे. त्याला सुद्धा काही वेळासाठी वनवास आहे. जगाला शीतलता देणारा चंद्र, त्याला देखील काही वेळासाठी का असेना त्याला देखील वनवास आहे. तसा देवाला सुद्धा वनवास आहे. मग तुम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जर काही वेळासाठी दुःख आणि थोडा वनवास आला तर त्यात काही नवल नाही, त्यात काही नवल नाही. देवाला तो वनवास चुकलेला नाही. मग आम्हाला सुद्धा हा वनवास भोगावा लागणार आहे. आज आपल्याला रामचरित मानसामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना राजगादीवर बसवायचंय, त्यांना राज्याभिषेक करायचाय आणि अयोध्येचा राजा झालेलं पाहायचंय कथेमध्ये शेवटी. म्हणजेच आपल्याला कथा आज राम राज्याभिषेकापर्यंत ऐकायची आहे. आणि कथेमध्ये आपले किती कांड आहेत म्हणलं मी? 7 कांड आहेत. 7 कांड, त्यापैकी 3-4 झालेत आणि आज आपल्याला 3 तासामध्ये राहिलेले उर्वरित 3-4 पाहायचे. मला वाटते 3-4 अरण्यकांड संपलं का काल आपलं? म्हणजे शबरीच्या कथेजवळ अरण्यकांड संपते. चला, आज आपल्याला तिथून पुढची कथा पाहायची. शबरीच्या कथेच्या पुढं, अरण्यकांडाच्या पुढं कोणतं कांड येते तुम्ही जर असं थांबा, आता इकडे पाहू द्या. अरण्यकांडाच्या पुढं कोणतं कांड? हा किष्किंधा कांड. त्या किष्किंधा कांडामध्ये किष्किंधा काय आहे तुम्हाला सगळ्याला रामायण माहित आहे. किष्किंधा कांड काय सगळ्याला माहित आहे. राम प्रभू सीतामाईचा शोध घेत 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 पुढे निघालेले आहेत. शबरीचा उद्धार केला, जटायूला मुक्ती दिली. पतित पावन याच्यासाठीच म्हणले रामाला. पतित पावन कशासाठी? आता रामायण सगळ्याला माहित आहे. मला वाटतं दररोज एकदा दररोज 1 मिनिटामध्ये रामायण सांगतो. अजय राजाचा मुलगा राजा दशरथ
दशरथाला 3 राण्या, 4 मुलं, मोठा मुलगा राम, त्याची पत्नी सीता, जनक राजाच्या 4 मुली, त्या चौघा भावंडांचे, चौघांसोबत लग्न. रामाचा राज्याभिषेक होणार होता, पण काही कारणास्तव वनवास मिळाला. रावणानं सीता वनामधून चोरून नेली आणि मग लंकेवर आक्रमण, रावणाचा वध आणि पुन्हा अयोध्येला येऊन राम राजा झाला. एका मिनिटामध्ये रामायण होतं. बस आपल्याकडे दुसरं एक ताकापुरतं रामायण सांगितलं जातं. ताकापुरतं, त्याला ताकापुरतं म्हणतात. कोणतं? आदो राम तपोवनादिगमन, याला कोणतं रामायण म्हणायचं? एक श्लोकी रामायण किंवा ताकापुरतं रामायण. म्हणजे कळालं का? नाही कळालं? एकदा सासूबाई सुनबाई घरी काम करत होत्या आणि मग सासूनं सांगितलं, काय ग सोनबाई? म्हणली, शेजारची ती लक्ष्मी आहे काय, तिच्या हातचं ताक फारच छान होते म्हणली. आणि तिच्या इथं आज ताक केलंय काय की त्या घुसळणाचा रवीचा आवाज येऊ लागला. म्हणजे सासूबाई, आणते मी जाऊन. ही गेली सुनबाई, सरळ थेट किचन मध्ये गेली आणि म्हणली, लक्ष्मी काकू, राम बोला म्हणतोय, अरे रामा, तू जर माझ्याजवळ आला असता, माझी विनंती केली असती किंवा जर मला सांगितलं असतं माझी पत्नी रावणानं चोरून नेलेली आहे, तर मी तुझी मदत केली असती. अरे मदतच नाही, मी इतका वीर आहे तर मी एकटा रावणाकडे गेलो असतो, एकटा लंकेमध्ये एकटा गेलो असतो आणि एकटा जाऊन तुझी सीता तुझ्याजवळ आणून दिली असती. हो, मेरे पास तुम आते लंका अकेला जाता, लाला आपकी सीता को लंका में डंका बजाता मैं, लाला आपकी सीता लंका में डंका बजाता मैं, अरे लाला आपकी सीता को लंका में डंका बजाता मैं, लाला आपकी सीता लंका में डंका बजाता मैं, तुमने छुप के मेरे संग ऐसा काम कर दिया, चुप करके मारा सीने के पार, चुप करके मारा सीने के पार। मला बाण मारला असता हरकत नाही, आता मला मरण येईल, थोड्याच वेळात मी मरणार, हा प्राण माझ्या देहातून निघून जाणार. पण आता हे देवा, माझी एक विनंती आहे, विनंती माझी काय एक विनंती, माझा जो हा मुलगा आहे, मुलगा काय नाव त्याचं? अंगद. या अंगदाला तुझ्या सोबत घे आणि तुझी सेवा करण्याची संधी दे. माझ्याच्यानं तर तुझी सेवा नाही झाली, मी तुझ्या काही कामी नाही आलो, पण माझा मुलगा अंगद तुझ्या सेवेमध्ये घे. मेरी सुन लो जय श्री राम, इतना कर नाम मेरा इसको
भाव काय म्हणतोय तो वाली, अरे लपून बाण मारलास देवा, लपून बाण मारलास रे, चुप करके मारा सीने के पार कर दिया, चुप करके मारा सीने के पार कर दिया। करके मारा तीर सीने के पार कर दिया। वालीची पत्नी रडत आहे आणि जो मुलगा आहे, मुलगा अंगद देवाची चरण धरले, देवा मला तुमच्या सोबत येऊ द्या। वालीची जी पत्नी, काय नाव तिचं, एक त्या पत्नीच्या नावानं आपल्या इथे एक थोर स्त्री होऊन गेली, कोणालाच माहित नाही। हा 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 तारा तारा चला अंगदाला सोबत घेतलं, राज्याच्या गादीवर बसवलं आणि सोबत घेतलं आणि आता सांगितलं नक्की रावणानं चोरून नेली, कोणत्या दिशेनं नेली। बैठक बसली, आता पुढची सगळी रणनीती तयार करायची होती। मोठं काम, मोठं अवघड आहे। सुग्रीव म्हणले, जेव्हा आकाश मार्गाने विमान जात होतं त्या विमानामधून मी पाहिलं, म्हणले ते विमान खालून पाहिल्याच्या नंतर मला नक्की लक्षात आहे, म्हणले ते विमान जे होतं ते रावणाचंच होतं, पण त्यामध्ये वर विमानामध्ये कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे मला माहित नव्हतं। त्या विमानामधून एका कोणातरी एक गाठोडं खाली फेकलं, गाठोडं खाली फेकलं, त्या गाठोड्यामध्ये काही स्त्रीचे अलंकार आहेत, म्हणले ते अलंकार मी तसेच गाठोड्यामध्ये बांधून ठेवलेले, ते बांधून ठेवलेले अलंकार मी दाखवतो तुम्हाला, ते नक्कीच सीतामाईचे आहेत का पहा। अलंकार ते सुग्रीवानं आणले आणि राम प्रभूच्या पुढं, लक्ष्मणजीच्या पुढं असे सोडून ठेवले, एका फडक्यामध्ये बांधलेले होते कपड्यामध्ये। सोडल्यावर लक्ष्मणानं पाहिलं, सगळे दागिने पाहिले, कानातले होते कर्णफुलं। लक्ष्मण म्हणला, रामानं विचारलं, काय रे लक्ष्मणा, हे बघ बरं तुझ्या वहिनीचेच आहेत का? असे पाहिले आणि डोळे भरून आले लक्ष्मणाचे। म्हणला दादा मला नक्की सांगता येणार नाही, म्हणला हे कर्णफुलं जे त्याला आपण काय म्हणतो झुंबर, मला नेमकं सांगता येणार नाही। अरे म्हणले तू वहिनीचे झुंबर ओळखू शकत नाहीस? म्हणला दादा मला आज त्याची खंत वाटते, म्हणला जर हे मी झुंबर कधी पाहिले असते तर आज निदान ओळखता तरी आले असते की हे वहिनीचे आहेत, पण पूर्ण आयुष्य गेलं। म्हणला आजपासून, ज्या दिवशीपासून लग्न झालंय सीतामाईचं तुमच्या सोबत, त्या दिवसापासून मी अजून सीतामाईच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहिलं नाही। म्हणले बस खालचे जे पैंजण होते ते पैंजण उचलले, पण एक सांगतो म्हणले, हे जे पायातले जे पैंजण आहेत हे मात्र नक्कीच माझ्या वहिनीचे, माझ्या सीतामाईचे। फक्त आजपर्यंत मी जर पाहिलं असेल तर सीतामाईचे फक्त चरण पाहिले, पाय पाहिले, अजून मी चेहरा सीतामाईचा पाहिला नाही। चेहराच पाहिला नाही तर ते कानातले कर्णफुलं कधी पाहणार मी, मला ओळख पटत नाही। राम भैयानं ते पाहिले आणि सांगितलं, हो हे सीतामाईचेच आहेत। खून पटले, या दिशेनं विमान गेलेलं आहे, तरी पण दुष्ट रावण काय करेल काही सांगता येत नाही। पूर्ण वानर सेना जमा झालेली आहे। वानर सेना जमा झाल्याच्या नंतर 4 तुकड्या पाडल्या, 4 तुकड्या, मोठे मोठे त्याच्यामध्ये वीर होते, 4 तुकड्या पाडल्या आणि 4 तुकड्या पाडल्याच्या नंतर 4 दिशेला त्या 4 तुकड्या निघालेल्या आहेत। त्यापैकी एका तुकडीमध्ये हनुमंतजी आहेत। हनुमंत नळ नीळ जामवंत आणि सुग्रीवजी एका तुकडीमध्ये आहेत। 4 दिशेला 4 तुकड्या जाण्याच्या ठरल्या आणि सगळेजण निघाले। राम प्रभूची आज्ञा घेऊन चरणावर वंदन केलं, सगळ्यांनी जयघोष केला आणि सगळेजण निघाले। थोडं पुढे चालून गेले आणि मग मारुतीराय परत आले। मारुतीराय, अरे काय झालं हनुमंता? म्हणले देवा तुम्ही सांगितलं सीतेला शोधायचं,
सगळे आम्ही येड्यासारखे निघालो म्हणले, पण ही सीता काळी का गोरी आम्हाला माहित नाही, दिसते कशी ते सुद्धा माहित नाही, मग आम्ही सीतेच्या शोधासाठी निघालो ते कसे निघालो? बस म्हणले मला खात्री पटली, हे काम फक्त तूच करू शकतो. बाकीच्या निघाले म्हणले की सगळे निघाले, पण कोणालाच माहित नाही सीता काळी दिसते का गोरी दिसते, उंच आहे का ठेंगणी आहे, कोणालाच माहित नाही सीता कशी आहे. जा रे म्हणले की सगळे निघाले वानर सेना. हनुमंत बुद्धिमताम वरिष्ठम, सगळ्यामध्ये हुशार, मला खात्री पटली म्हणले. बस सीतामाई कशी दिसते, खून तुला भेटल्याच्या नंतर आपोआप पटेल मिळले, बस आपोआप पटेल. आणि एक गोष्ट म्हणले ठीक आहे मी ओळखल, पण सीतामाईला मी कशी ओळख पटवून देऊ की मीच रामाचा दूत आहे, मी रामाचा सेवक आहे. म्हणले एक काम कर, एक ही अंगठी घेऊन जाय म्हणले, माझी अंगठी, माझ्या नावाची खुनेची अंगठी आहे म्हणले. अंगठीची खून असते, साखरपुडा झाला की एकमेकाच्या बोटात घालायची खून असते. चला ती अंगठी दिली. आता वानर सेना म्हणल्यावर काय, आणि सगळ्या सेनेमध्ये फार बलशाली बाबा, अंगावर कुठं बांधून ठेवा तर पडून जाईल म्हणला, काट्या कुट्याच्या झाडावर उड्या मारीत जाणार आहे, मग कुठं ठेवायची? ती अंगठी ठेवली मुखामध्ये, गालाच्या बाजूला मस्त प्रभू मुद्रिका मेली मुख माही. कुठं ठेवली? तुलसीदासांनी चालीसा म्हणाले रोज सगळे, ते नुसतं असं हातात घेऊन चाळायसाठी नाही दिलं, ते पाठ करायसाठी दिले तुम्हाला. ते 2 रुपये 3 रुपयाची जी काही आहे ती किंमत कितीही असो, पण दररोज निदान एकदा तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती चालीसा वाचत चला. भूत पिशाच निकट नाही आवे, कोणतीही मनामध्ये भीती उरणार नाही. ती जर तुम्ही चालीसा दररोज एकदा, सकाळ म्हणा, दुपार म्हणा, संध्याकाळ म्हणा, जेव्हा झाडाखाली शेतामध्ये आहेत, जेव्हा तुम्ही रोहीला सांभाळायले, जेव्हा तुम्ही डुकरायला, प्रत्येक वेळेला चालीसा वाचत चला. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा मनामध्ये भय आणि संशय राहणार नाही, त्याच्यासाठी ती चालीस आहे. प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांग गए अचरज नाही. गोड गोड वर्णन आहे हनुमानजीचं त्याच्यामध्ये. मुखामध्ये तोंडामध्ये ठेवली आणि सगळी वानर सेना आता जी आहे 4 दिशेला निघालेली आहे. बस निघालेले, मनामध्ये कोणतीही भीती नाही, रामाचं भजन करत. हो, जेव्हा पहा माणसाचं मनाला आराम देणारा तो राम, सगळ्या जगाला आराम देणारा, माणसाच्या मनातल्या भय आणि शंका दूर करणारा तो राम. आणि त्याचं जे नाम आहे, नाम ते रामापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे. रामापेक्षाही जर मोठं काय असेल तर ते त्या देवाचं नाव आहे. हो, म्हणून ते नाव कधी विसरायचं नाही. पहा आपल्याकडे म्हणतात गावाच्या भोवताला आम्हाला आता संध्याकाळी बऱ्याच वेळेस रात्री बेरात्री फिरावं लागते. कीर्तन झालं, भजन झालं की कोण्या वेळेला निघायचं, आणि रात्री बऱ्याच वेळेस असं दिसते एखादं गाव लागते, त्या गावाचा मसनवट असा रोडला असते बाजूला पलीकडं, आणि मग तिथे एखादा असं प्रेत जळालेलं दिसते. आम्हाला सांगितलेलं असते आपल्या घरच्यानं, काय म्हणायचं मसनवट्याच्या जवळून जाताना, राम 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 म्हणायचं. बस मनातला संशय, मनातली भीती आणि आपलं काम होणारच हा दृढ निश्चय ज्या नामानं पक्का होतो ते राम नाम घेत सगळी वानर सेना पुढे निघालेली आहे. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. एक ताल हमारे साथ श्री रघुनाथ तुम किस बात की चिंता. हमारे साथ शरण में रख दिया जब माथ तो किस बात की चिंता. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता.
सगळे वानर सेना म्हणते हमारे साथ श्री रघुनाथ, स्वतः राम प्रभूंचं नाव आमच्या सोबत आहे, देवाचा आधार आणि देवाचा आशीर्वाद सोबत आहे, आम्हाला कशाची चिंता नाही. सगळी वानर सेना पुढं आणि हनुमानजी सगळ्याच्या पाठीमाग का म्हणले तुम्ही पुढे चला, तुम आगे चलो मैं पीछे से धक्का लगाता हूं. वानर माग 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 काही काही झाडावर कोणी फळ आंबा खाय, कोणी चिकू खाय, कोणी काय काय, सगळ्याला पुढं काढायचं काम हनुमंतजी करतायत. म्हणले हनुमंता थांब रे बाबा थांब, तहान लागली तहान लागली. अरे देवाचं काम आहे, तहान लागली म्हणताय, आता थकल्यावर कसं होईल. म्हणजे तहान लागली, पण हनुमंताला तहान लागली नाही. का तहान लागली नाही. तोंडामध्ये चॉकलेटची गोळी होती ना, देवाची अंगठी, देवाचं नाव ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला या संसारातली तहान भूक कशाची चिंता सतावत नाही, कशाची चिंता. देवाचं नाव मुखामध्ये, सगळेजण एक असं खड्डा दिसला, विवर दिसलं, त्या विवरामध्ये सगळे उतरले. सगळ्यांना गोड कथा माहित आहे. आणि मग त्या विवरामध्ये एक तपस्विनी आहे, एक साधू आहे, स्त्री आहे, ती स्वयंप्रभा नावाची स्त्री. आता तिनं मग ती बऱ्याच युगापासून, अनेक युगापासून त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहे. त्यांनी सांगितलं आता राम अवतार चालू आहे देवाचा आणि सीतेच्या शोधासाठी सगळेजण आम्ही या ठिकाणी आलेलो. तिथून तिची आज्ञा घेऊन बस सगळेजण आता समुद्र काठावर आलेले. जास्त वेळ मला तिथं थांबता येणार नाही, त्या विवरामध्ये त्या स्वयंप्रभेचा संवाद सांगता येणार नाही, कारण मला तेवढा वेळ नाही. आता मला सुद्धा सीतेच्या शोधासाठी वानर सेनेला घेऊन पुढे निघायचंय. सगळी वानर सेना आता अशा ठिकाणी आली ज्या ठिकाणी सगळा समुद्र आहे. समुद्राचं ते खारं पाणी, बाजूला सगळी वाळू रेती आणि कुठंही काही खायला काही दिसणं. अरे म्हणले हनुमंता एवढा वेळ तरी वाटणं जंगल विंगल होते बाबा रे, पण आता अशा जागी आलो म्हणले आपण. कशी जागा, जिथं खायला आंबाही नाही, चिकूळ नाही, जांभई नाहीत, बोरही नाहीत आणि टरबूजही नाहीत. आता काही नाही म्हणले, काही खरं नाही आपलं. बस आता इथं आपल्याला हे प्यायला पाणी देखील नाही, खारं पाणी आहे की रे म्हणले, काय करावं. त्याच वेळेला एक मोठा पक्षी, गिधाडासारखा खूप मोठा पक्षी त्या ठिकाणी आला आणि एका डोंगरावर जाऊन बसला. ते पक्षी पाहिला की मग मात्र वानर सेनेनं आपले करदुड्याच्या गाठी पुन्हा एकदा आवळल्या. म्हणले वानर आता हनुमंता काही खरं नाही, एक तर उपाशी मरतो म्हणले, नाही तर बिना पाण्याचं मरतो, आणि जरी तडफडत जिवंत राहिलो तरी ते गिधाड आपल्याला उचलून खाते. काय करायचं, मरणार आपण म्हणले, मरणार. बस जेवणाची सोय झाली म्हणला. ते गिधाड म्हणला आपल्या जेवणाची सोय झाली. बस वानर सगळा सेना सगळी घाबरू लागली. कोण आहेस तू. वानरांनी विचारलं. ते म्हणला मी संपाती आहे, संपाती. काय नाव सांगितलं त्यानं, संपाती आहे म्हणला मी. अरे तू खातो म्हणायला आम्हाला, जेवणाची सोय झाली म्हणला देवानं. अरे आम्ही देवाच्या कामासाठी आलो, वानर सेना देवाच्या कामासाठी, आणि आम्हाला खातो काय. ते म्हणला मला काही गरज नाही, माझ्या पोटाच्या सोयीसाठी तुम्हाला देवानं इथं पाठवलं. अरे म्हणले तुझ्यासारखाच एक पक्षी होता, अरे देवाच्या कामासाठी जीव दिला की रे त्यानं, तुला काहीतरी लाज वाटू दे, आम्हाला खातो म्हणतोस. काय नाव त्याचं, त्याचं नाव जटायू. जटायूचं नाव ऐकल्या बरोबर घळाघळा अश्रू त्या संपातीच्या डोळ्यातून यायला लागले. माझा भाऊ जटायू, माझा भाऊ. बस त्यानं त्याची स्वतःची कहाणी सांगितली आणि त्यानं त्याची स्वतःची कहाणी सांगितली. कशामुळं तो अशी अवस्था झाली होती, त्याची अवस्था तशी कशामुळं. सूर्याच्या रथाचे एकदा घोडे वगैरे पाहिले त्यानं आणि मग ते जळून त्याचे पंख वगैरे तशी अवस्था झाली होती. आपल्याला रामकथा पाहायची आहे. संपातीचा जर संपातीचा इतिहास सांगायला लागलो तर पुन्हा आपल्याला आज मग पुन्हा 6 वाजवावं लागतील कालच्या सारखे. आणि आज आपली दुपारी नगर प्रदक्षिणा आहे, त्यामुळं त्या संपातीनं सांगितलं मी आता डोंगरावर आहे म्हणला, उंच, तुमची मदत करू शकतो. जर तुम्हाला सीतामाईचा शोध घ्यायचा आहे तर काय मदत करतो. माझी दृष्टी, माझी नजर एवढी तीक्ष्ण असते, मी कितीही लांबवर पाहू शकतो, कितीही लांबवर. मग तुमची मदत करू शकतो. मी या ज्या ठिकाणावर बसलेला या डोंगरावर, इथून माझी नजर तिथपर्यंत पोहोचत आहे जिथं लंका आणि लंकेमध्ये ते वन कोणतं
अशोकवन, आणि त्या अशोकवनामध्ये ती झाडाखाली बसलेली सीतामाई मी इथून पाहतोय म्हणले. बस ती त्या तिथं आहे. म्हणले त्या तिथं म्हणजे असा सांगायला जसं काय लांबकानी पर्यंत आहे. अरे समुद्र आहे ना रे बाप्पा हे एवढा. बस म्हणले तुम्हाला तो समुद्र पार करून पलीकडे जावं लागेल. समुद्र पार करून मग आता विचार केला जायचं कोण, जायचं कोण. वानर सेनेमध्ये एकापेक्षा एक वीर होते, पण काहीच्या शक्तीला काही मर्यादा होत्या. काहींच्या शक्तीला काही मर्यादा होत्या. अंगद देखील खूप वीर होता, सुग्रीव देखील खूप वीर होता, पण त्यांच्या शक्तीला काही मर्यादा होते. वानर सेनेमध्ये वीर जे आहेत ते जवळपास चार पाच प्रकारचे सांगितले. काही रथी होते, काही महारथी होते, काही अतिरथी होते, काही अति महारथी होते. आता ते जर कोणत्या गटामध्ये कोणते येतात ते जर सांगितलं तर थोडासा वेळ जाईल. मी म्हणलो होतं एका दिवशी बाबाला सांगतो म्हणून, पण मला काय तिकडे जास्त जायचं. वानर सेनाच आज सगळी जमा झाली, त्याच्यामुळं आज काय तेवढं सांगू शकणार नाही. पण सगळ्यामध्ये जर वीर कोण असेल तर तो हा बाबा गदावाला बाबा हनुमंतराय होता. बस सगळ्यात वीर होता, सगळ्यात वीर. अख्खा पर्वतच्या पर्वत उचलण्याची ताकद तेवढी त्याच्यामध्ये म्हणल्यावर पहा, विचार करा. आणि नुसती ताकदच नाही, नुसती ताकद नाही बरं का. लक्ष इकडे द्या बरं का, लक्ष इकडे द्या. त्याच्याशिवाय कथा समजणार नाही. सर्व माय माऊल्यांना विनंती, आजच्या दिवस माय फक्त बस. नुसती ताकदच नाही तर बुद्धी सुद्धा तेवढीच. जितकी ताकद तितकीच बुद्धी सुद्धा. अतिशय हुशार. म्हणले आपल्यामध्ये जर वीर कोणी असेल तर सगळ्यात हुशार जर आहे तर तो हनुमंत आहे, आणि त्याच्या शक्तीला काही मर्यादा नाही. म्हणले जर जायचं तर कोण जाणार? हनुमंत जाणार. हनुमंत. बस मलिका बकरा मुझेही बनाव म्हणले. तुम्हाला प्रत्येक कामाला मीच दिसतो होय रे. असा प्रत्येक गावामध्ये एक काम करणारा असतो महाराज. पळापळी 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 असते, पळापळी प्रत्येक गावामध्ये. आणि भगवंताच्या कामामध्ये त्या माणसानं पुढे आलं पाहिजे, आणि प्रत्येकानंच आलं पाहिजे. त्याच माणसानं पुढे म्हणजे मग त्याला बळीचा बकरा बनवा. होय मारुती दादा कुठे आहेत? हा इकडे आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही ज्या दिवशी गावात आलो त्या दिवसापासून वेशीवरच पाय धुतले, तेव्हापासून आजपर्यंत अजूनही सोबत आहे. खरंच धडपड आहे त्या माणसाची. आणि ज्यांनी काम केलंय त्या माणसाचं नाव झालं पाहिजे, झालं व्हायला पाहिजे की नाही. जे परेशान आहे, ज्यांची बेजारी आहे, त्या माणसाचं नाव व्हायला पाहिजे. खरंच मारुती म्हणजे नावानंही मारुती आणि कामानंही मारुती. आणि त्यांच्यामुळं, केवळ त्यांच्यामुळं आज मला सगळ्या तुमच्या मायबाप श्रोत्यांचा दर्शनाचा योग आलेला आहे. त्यांनीच मला फोन केला होता. म्हणजे महाराज असं असं आमचं गाव आहे आणि कथेचं आयोजन आहे. म्हणले रामनवमी ते हनुमान. मला काही हरकत नाही. वसमतला त्याच्यानंतर एकदा महाशिवरात्रीला भेट झाली होती. नावानंही मारुती आणि कामानंही मारुती आहेत. धडपड धडपड आहे त्या माणसाची रात्रंदिवस बरं का. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी फक्त बस. चला हनुमंतजी आता उड्डाण घेण्यासाठी तयार आहेत. हार हार मोठ्या आवाजामध्ये हार हार प्रभु रामचंद्र भगवान की. लंका चले हनुमान, लंका चले हनुमान. लंका काले है
आता सगळ्या गर्जना हार हार महादेव म्हणलं की सगळ्यांनी मोठ्या आवाजात जय जयघोष झाला पाहिजे. रामचंद्र भगवान म्हणलं की बस सगळ्यांनी जय म्हटलं पाहिजे. सगळ्या गर्जनाच आहेत. गर्जना केली हनुमंतरायानं आणि उड्डाण केलं लंकेच्या दिशेनं. हो, उड्डाण केलं. वाटेमध्ये समुद्रावरून जात असताना मैनाक नावाचा एक पर्वत आहे. तो मैनाक पर्वत समोर आला. त्यानं आपली उंची वाढवली आणि हनुमंताला विनंती केली, हनुमंता देवाच्या कामासाठी चालणार आहे बाबा, जरासं घाम आला असेल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडा वेळ बस माझ्या अंगावर इथं म्हणजे मैनाक पर्वतावर थोडा वेळ विश्राम कर. मैं विश्राम करने नहीं आया हूं, मी आराम करण्यासाठी आलो नाही म्हणला. बस मैं राम जी का काम करने आया हूं, विश्राम करने नहीं. बस तिथं पुढे निघालेले विश्राम केला नाही, एक क्षणही थांबायचं नाही म्हणले कुठं. एका उडीमध्ये एका उड्डाणामध्ये पोहोचायची क्षमता बरं का. आपल्याला नालीवरून इकडून तिकडे उडी मारता येईना नीट, नालीवर बरोबर मारता येते नाही. बऱ्याच वेळेस पायात पाय अडकून धोतर अडकते, नाही तर पॅन्ट अडकते आणि त्या नालीमध्ये पडतो. पण हनुमंतराय पहा, आजही जे तिकडं रामेश्वरला धनुष्यकोडीला गेलेले त्यांनी पाहिलं असेल लंकेचं आणि धनुष्यकोडीचं किती अंतर आहे. रामेश्वरमचं किंवा धनुष्यकोडी ज्या ठिकाणाहून सेतू बांधलेला आहे त्या ठिकाणाला काय म्हटलेलं आहे, आजही आहे. राम सेतूचे पुन्हा आहेत तिथं आजही. कोणी जाऊन आले रामेश्वरला धनुष्यकोडीला? कोणी गेलं नाही आपल्या इथलं? पाहिलं बाबा ठिकाण? हो. एका उडाणामध्ये एका दमात मध्ये दम सुद्धा नाही. त्या मैनाक पर्वत म्हणला अरे बस जरासं ये सावलीला. बसत नाही म्हणला. समोर चालून गेला. एक राक्षसीन आली, राक्षसी सुरसतीचं नाव बरोबर. ती म्हणली मारुती राहिला मी खाते. म्हणला खायला मी का गुलाबजामुन आहे का सकाळचं? पोटभर सरपंचाच्या इथं पोटभर गुलाबजामुन खाले, त्यामुळे जे खाल्लं ते लवकर आठवते. ती म्हणली मी खाते. का पुरणपोळी आहे का खायला? खाते खाते म्हणाली. कोण आहे तो? मी हनुमान. ती राक्षसी म्हणली मी सुरसा आहे, मी खाणार. हात जोडले. माते असं करू नको. काय म्हणले? आई म्हणले. आई इतका हुशार आणि इतकी ताकद असून देखील तोंडामध्ये अरे रावी आहे का? भाषा जी आहे भाषा हनुमंतरायाची ती फार अतिशय मवाळकीची भाषा आहे. मवाळकीची. माणसानं बोलावं कसं दुसऱ्या माणसाशी हे देखील रामायण रामप्रभू आणि हनुमंतरायाचं चरित्र शिकवते. इतकं गोड चरित्र आहे हनुमंतरायाचं. आपण आता सुंदरकांडामध्ये हनुमंतरायाची लीला म्हटलं की ते सुंदरकांड. नाव ही सुंदर आणि लीला देखील सुंदर, त्याच्यामुळे त्याला सुंदरकांड नाव दिलं. मोठं तोंड केलं त्या सुरसा राक्षसीनं आणि मी खाणार म्हणले तुला. हनुमंतराय म्हणले बघ खायचंय ना, चल म्हणले तू खाऊन दाखव म्हणले. कशी खाशी? माय म्हणायलो बापू म्हणायलो ऐकच ना. तिनं एवढं तोंड आ केलं, हनुमंतरायनं एवढं रूप घेतलं. तिनं एवढं तोंड गेलं, त्याच्यापेक्षा मोठं रूप, त्याच्यापेक्षा बिकट रूप धरी. हनुमान चालीसा वाचा. आता हे सगळं सुंदरकांड म्हणजे हनुमान चालीसाच आहे. बिकट रूप धरी सिंह ही दिखावा. मोठं तोंड मोठं रूप, मोठं तोंड त्याच्याहून मोठं रूप. काय म्हणले कसे खाते पाहतो. बस एवढं गावा एवढं तोंड केलं त्या राक्षसीने ना. एका क्षणामध्ये अतिशय सूक्ष्म रूप धरी, एकदम सूक्ष्म रूप घेतले आणि गेले एका दाताच्या फटीमधून तिच्या तोंडामध्ये. दाताच्या फटीमधून गेले. मधात 2-4 असा गदा घेऊन फेऱ्या मारल्या आणि निघाले. जय श्रीराम म्हणले. निघाले बाहेर. पत्ताही लागला दिल नाही. बस मोठ्यानं तिच्या कानात गेले. खाती म्हणले. खाऊन लागले बरं. गेले पळून. बुद्धिमता वरिष्ठ मनोजय मारुत तुल्य वेगम, हवेच्या वेगानं पवन सुत नावच त्यांचं. पाहता पाहता लांब निघून गेले आणि सायंकाळच्या वेळेला हो चला आपल्याला आता पुढं चालायचंय. संध्याकाळ झाली. 5-6 वाजले असते. जरा अंधार पडू लागला. आता म्हणले हीच वेळ आहे लंकेमध्ये घुसण्याची. लंकेच्या काठावर पोहोचले बरं का, पलीकडच्या तीरावर. आता तिथं पोहोचल्याच्या नंतर काय करायचं म्हणले, मधात जायचं कसं? संध्याकाळच्या वेळेला लय मच्छर चावायले बरं का.
आपल्या इकडे बी आणि तिथे बी समुद्राच्या काठावर मच्छर जरासे जास्त, कारण खारं पाणी असते, खाऱ्या पाण्यानं तिथं जरासे जास्तच मच्छर. आणि राक्षसाईचं गाव, सगळं राक्षसाईचं गाव म्हणलं की लक्षात आलं असेल तुमच्या, काळ्या पन्न्या ते उकंडे तिकंडे ते सगळे, बरोबर, सगळी घाण, घाणीचं साम्राज्य, राक्षसांची वस्ती म्हणल्यावर घाणीचं साम्राज्य. आणि जिथं सज्जनांची वस्ती तिथं स्वच्छ आणि निर्मल ग्राम हाडोळी. कुठं पन्न्या नाही, कुठं पन्न्या नाही, कुठं प्लास्टिक कचरा नाही, कुठं उकंडा नाही, कुठं नालीचा वास नाही, स्वच्छ आणि निर्मल ग्राम म्हणलं तर हाडोळी. आणि जिथं राक्षसांचं राज्य म्हणलं की सगळं, मग ते तुम्हाला सांगितलं मी, पाय तोडून टाकलेले. चला जाऊ द्या. हनुमंतराय म्हणले संध्याकाळच्या वेळेला मच्छर जास्त दिसायलेत म्हणले, आपण ह्या 10-5 मच्छराच्या घोळक्यामध्ये आपणही एका मच्छराचं रूप धरू. मच्छराचं तुमच्याकडे काय म्हणतात? डास, मच्छर, डास. त्या डासाचं रूप घेतलं म्हणले आता या वेळेला गर्दी असते, आणि कधीही पहा सायंकाळच्या वेळेला डासांची संख्या थोडीशी जास्त असते. डासाचं रूप घेतलं आणि डासाचं रूप घेत 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 मस्त असं दमान त्या दुसऱ्या मच्छराच्या संग निघाले. पुढं निघाले की एक राक्षसी आली पुढे. राक्षसी आली. लंकेचं जे गेट होतं त्या गेटवर सुरक्षेसाठी राक्षसिनीचा पहारा होता. राक्षस तर बलशाली होतेच, पण राक्षसिनी सुद्धा बलशाली होत्या, खूप बलाढ्य. आणि तेव्हा पद्धत होती लेडीज फर्स्ट. काय म्हणायचे? महिला मंडळीचा नंबर आधी लंकेच्या मेन गेटवर त्या महिला मंडळीचा, तिथल्या राक्षसिनीचा पहारा होता. राक्षसिनी आता जसा विमानतळावर असते तसा पहारा तिथं लंकेच्या गेटवर त्या राक्षसीने तिनं धरलं. असं मारुतीरायला बरोबर ओळखलं तिनं, आणि असं म्हणले कोण रे तू, नवीन दिसायला. हातावर धरलं असं त्या डासाला, आणि कोण रे तू म्हणला, मावशी म्हणला मी हनुमंत. काय म्हणला? मी हनुमंत. आमच्या गावात कसं काय आला, कुठून आला, कोण आहे तू? म्हणला मावशी सगळं सांगतो, आता तू मला हे सांग, तू मला ओळखलं कसं? या डासासारखाच मी रूप घेतलंय म्हणला, मी बी डासच आहे, हे बी सगळे डास आहेत म्हणला, मला ओळखलं कसं? म्हणली ओळखायचं लय सोपं आहे, लय हुशार राक्षसी बर का, एवढा कडक बंदोबस्त होता. विचार करा, आपल्या घरी पाव किलो छटाक लयतले तोळा 2 तोळे सोनं असते, तरी आपण 3-3 कुलप लावतो. मुख्य दरवाजाला एक, घरच्या तिजोरीला एक, आपल्या झोपायच्या खोलीला वेगळंच कडी कोंडा, इतकाले कुलप लावतो. ज्याची नगरी सगळी सोन्याची आहे त्याचा किती बंदोबस्त भारी असेल. आपल्याकडे त्या स्कॅनर मशीन असून सुद्धा आपल्याकडे आजही तस्करी होते. सोन्याची होय, काही मादक पदार्थांची होय, अंमली पदार्थांची होय, कोणती नाही तर कोणती तस्करी चालूच आहे ना. चोरून काही नेता येतं विमानतळावरून, त्या स्कॅनिंग मशीन असून सुद्धा. लंकेमध्ये मारुतीराय जेव्हा पोहोचले हनुमंत बाबा हे, तेव्हा एका डासाचं रूप घेऊन पोहोचले होते. डासाचं, तरी त्या राक्षसीने ओळखलं हे आपल्यातलं नाही, आपल्या गावातलं नाही. किती हुशार आणि किती तेव्हाचं टेक्निक आणि तेव्हाचं तंत्रज्ञान किती पुढं असेल याचा विचार करा. तर राक्षसीच्या हातावर बसलेले मारुतीराय म्हणले मावशे तुला ओळखलंच कसं? ते म्हणले अरे सोपं आहे, आमच्या इथले मच्छर जे त्यांचं जे सायरन आहे म्हणले, त्यांचं सायलेन्सर वेगळंच आहे म्हणजे, आणि तुझा वेगळाच आवाज यायलाय म्हणले तुझ्या गाडीचा. आपल्या नवऱ्याची गाडी दारात वाजल्या बरोबर बायको बरोबर सांगते, पप्या पाण्याचा गिलास भरून आण, तुझा बाप आलाय. बुलेटचा आवाज ऐकला की बरोबर ते बुलेटवाली मालकीन ओळखते. हिरो होंडाचा वेगळाच, डिस्कवरचा वेगळाच, प्लॅटिनाचा वेगळाच. तसं आहे म्हणले, सोपं आहे म्हणले. नेमकं सांग. ते म्हणले आमच्या इथले मच्छर जे आहेत, ती राक्षसीन म्हणाली का मारुतीरायला, ते मच्छर नुसते भुनभुन 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 करतात. मच्छर कसे करतात? कानाजवळ येऊन भुनभुन 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 करतात. जशी आपण माणसं करतो, साखर संपली, तेल संपलं, बँकेला जायचंय, कर्ज काढायचंय, ते भरायचंय, पुन्हा काढायचंय, एकरभर शेजाऱ्याचं घ्यायचंय, कुठाने माणसं भुनभुन भुनभुन. तसं म्हणले आमच्या इथले मच्छर भुनभुन भुनभुन करतायत, पण तू एकमेव असा आहेस जे राम नामाचं गुणगान 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 करतोयस. कळालं काय? हिरो होंडाचा आवाज वेगळा आणि डिस्कवरचा वेगळा, बजाजच्या गाडीचा वेगळा आणि रॉयल एनफिल्डच्या बुलेटचा वेगळा.
मच्छर नुसते भुनभुन भुनभुन करतायत म्हणजे आम्ही मच्छरच आहेत, तुम्ही आणि आम्ही काय आहेत? रात्रंदिवस संसारासाठी बनबन बनबन भुनभुन भुनभुनच आहे ना. पण जो भगवंताचं नाम घेतो तो एका वेगळ्याच मस्तीमध्ये असतो. त्याचा चेहरा पहा. संसार तर केलाय, साधू संतांनी देखील सांगितलं संसार करा रे बाबा, न लगती सायास जावे वनांतरा, पण भुनभुन भुनभुन करू नका. संसारात राहून देखील असोनी संसारी जीवे वेगू करी. राम नामाचं गुणगान करा आणि तो राम नाम करणारा वेगळ्याच मस्तीमध्ये असतो, वेगळ्याच मस्तीमध्ये. त्याला काहीच लागत नाही. बस तुमची धन दौलत श्रीमंती सगळं पहा, हे सगळं असून देखील जर चित्त समाधानी नसेल, चित्तामध्ये जर समाधान नसेल तर तुमच्या इस्टेटीला प्रॉपर्टीला काही अर्थ नाही. अहो गरीब बरा, एखादा गरीब बरा, ते जर भगवंताच्या नामामध्ये आणि आत्मानंदामध्ये आणि जर समाधानी असेल तर तो गरीब बरा. म्हणून कबीरजीनं गोड मागितलं, गोड मागितलं, देवा श्रीमंती नको, अरे मला फकीर कर, फकीर कर, पण तुझ्या नामामध्ये मला गोडवा वाटू दे, तुझ्या 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 भजनामध्ये मला गोडी वाटली पाहिजे, असं मला काहीतरी दान दे. जो सुख पावे राम भजन में, मोठ्या प्रेमानं सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. जो सुख पावे राम भजन में वो सुख नाही हमीरी में. काय म्हणतात कबीर? जे सुख राम नामाच्या भजनामध्ये, ते सुख श्रीमंतीमध्ये नाही, श्रीमंतीमध्ये नाही. जो सुख पावे राम भजन में वो सुख नाही हमीरी में. मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार गरिबी मागितली, फकीरी मागितली, पण देवाचं भजन मागितलं. श्रीमंतीमध्ये तो आनंद नाहीये, देवाच्या भजनामध्ये जो आहे. बस पैसा कमवा, पैसा कमवा. मी सांगितलं पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. दुसरा पुरुषार्थ आहे पैसा. पैसा कमवला पाहिजे. मी देखील म्हणतो लय मस्तीमध्ये जगलं पाहिजे. भारी भारीचे रेमंडचे सियारामचे कपडे असले पाहिजे आमच्या अंगावर, भारीचा परफ्यूम असला पाहिजे, हातामध्ये ब्रासलेट, 4-4 अंगठ्या, फिरायला बुलेट. पैशाचा खुळखुळाट असावा, पण त्यामागे कोणाचा तळतळाट मात्र नसावा. त्याला महत्व त्याला. चला हनुमंतराय, ओळख कशी पटली तुला? मी या नगरातला नाहीये. त्या राक्षसीला विचारलं तेव्हा सांगितलं आमच्या इथले मच्छर नुसते बनबन बनबन करतात, तू राम नामाचं गुणगान करतोयस म्हणून ओळखलं म्हणली. हो, तू जर गुपचूप निघून गेला असता तर काही सांगता येत नव्हतं, जातही होता. मग आता तुला मधात सोडणार नाही म्हणले. मधात सोडणार नाही, मग काय करते? खाऊन टाकते. मच्छर बी खात होते त्या राक्षसी, मच्छर खाऊन टाकते. म्हणले खाऊन टाकते? अरे मगाशी एक राक्षसीने भेटली, ती बी म्हणली मी बी तुला खाऊन टाकते. तिला पत्ता लागू दिला नाही, मला तोंडात गिरक्या घालून आलो तिच्या. तू काय खाते? मला खाते म्हणली. बस एक ठोसा मारला तिच्या तोंडावर, महाराज दणक्यामध्ये एका ठोशात कार्यक्रम केला. हनुमंतराय पुढे निघाले. एकाच बोके, लय वेळ घालवायचा नाही म्हणले आपल्याला इथं गेटवर, मधात लय काम आहे अजून. हो, मधात लंकेमध्ये सगळं नगर पाहायला लागले. चमचम चमचम चमकायली सगळी नगरी. 7 कोटी घर कशाची?
कांचनाची, शुद्ध कांचनाची, सोनं तितकं सोनं पाहिलं हनुमंतरायानं. आहा हा हा, काय मजा आहे म्हणला इथं. सगळी सोन्याची नगरी. पाहू तरी म्हणला इथले लोक काय करतायत. इथले लोक पाहण्यासाठी हनुमंतरायानं हळूच एका खिडकीच्या जवळ गेले आणि खिडकीचा जो पडदा बाजूला सरकवला. मध्ये जर पाहिलं तर मस्त लाइटिंग चमकत होती महाराज, आणि दोन असे काचेचे ग्लास ठेवलेले होते आणि एक जण असा वतत होता. अरे 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 म्हणला, काय माणसं आहेत इथले. बाहेरून सगळे चकाचक दिसते म्हणला नगरी, सोन्याची, शुद्ध कांचनाची. आणि इथले लोक हे अभक्ष भक्षण, कोणी मांस खात होतं, कोणी मदिरा पित होतं, कोणी नाच गाण्यामध्ये दंग आहे. सगळं 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 ते अधर्म पाहिला. आणि हनुमंतराय म्हणले, अरे अशी सोन्याची नगरी असण्यापेक्षा मसनवट्यात राहिलेलं बरं. मसनवट्यात देव महादेव कुठं राहतात, महादेवाचं घर कुठं, मसनवट्यात. या सगळ्या संसाराला वैतागून तर देवानं तिथं घर केलेले महादेवानं. नको संसार, मसनवट्यात राहिलेलं बरं म्हणला. आणि तेच बाबा ते आहे ना, ते एकच आहे. कोण? ते मसनवट्यात राहणारा बाबा, आणि हे बाबा ते रुद्र, तर हे महारुद्र शक्तिमानच गंगाधर आहे. एक घोट पाणी पिला हनुमंतरायानं, पुढच्या घरावर जाऊन पाहू म्हणले. उड्डाण केलं तिथून आणि दुसरीकडे पाहिलं तर सगळीकडे अधर्म आणि अनाचार पाहिला. अधर्म दिसला. लंका ही श्रीमंताची नगरी आहे, सोन्याची नगरी आहे, पण तिथं धर्म नव्हता, धर्म नव्हता. सगळीकडे पाहिलं घर चमकायले, पण मध्ये राहणारे माणसं पण मात्र माणुसकीचे नव्हते. हो, कोणी मांसाहार करते तर कोणी मद्यपान करते, कोणी नाच गाण्यामध्ये दंग आहे. सगळीकडे अनाचार पाहिला आणि हनुमंताची मती जे राग आला, राग डोक्यामध्ये. तेवढ्यामध्ये उड्डाण करत असताना एक साधं घर पाहिलं. साधं घर पाहिलं. जास्त काय मोठं 2 मजली 3 मजली 4 मजली नव्हतं, झोपडी वजाच, पण चांगलं स्वच्छ अंगण पाहिलं. अंगणामध्ये सडा टाकलेला होता, रांगोळी काढलेली होती, तुळशी वृंदावन होतं, तुळशी वृंदावन. आणि घराला नाव दिलेलं होतं राम. घराला काय नाव दिलेलं होतं? राम. बाप्पो म्हणला, इथं हे कोण नवीनच आलं म्हणला. इथं इतक्या सगळ्या राक्षसाईच्या गावामध्ये हे रामाचा भक्त आहे तरी कोण? देवाचं फार लय वेगळं काम आहे. देवा जिथं गेले, देव प्रत्येक गावामध्ये देवाची बरोबर एक सिटी आहे. सगळीकडे सगळी नगरी राक्षसांची आहे, पण तिथं देखील देवाचा एक भक्त आहे की नाही? तिथं देखील देवाचा एक भक्त आहे. हनुमंतरायाला नवल वाटलं, खाली आले, म्हणले कोण्या तरी सज्जनाचं घर दिसतंय. सज्जनाच्या घराचे खूणच आमच्या साधू संतांनी देखील सांगितलं. वैष्णवाचं घर कसं असतं? वैष्णवा घरी सर्व काळ सदा. चला, मला तिकडे न्यायचं नाहीये. आणि घर माणसाचं कसं आहे पहा, घराची कळा अंगण सांगतं आणि भाताची परीक्षा शीतावरून. तसंच माणसाचं देखील आहे. माणसाचं अंतःकरण कसं आहे माणसाच्या बाह्य वेशावरून देखील समजतं. कपाळाला गंध, गळ्यामध्ये माळ, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा, हे सगळं वारकऱ्यांचं. हा माणूस कसा आहे हृदयानं, तसं घर कोणाचं आहे हे तुमचं अंगण सांगते. म्हणून अंगण स्वच्छ ठेवायचं. अंगण स्वच्छ, तुम्हाला स्वच्छ ठेवा म्हणायची गरजच नाही. तुम्हाला पुरस्कार दिलाय राज्य सरकारनं, ठेवा म्हणायची गरजच नाही. रांगोळी काढलेली, दाळा, तुळशी वृंदावन पाहिलं, पण तसंच आचरण देखील असलं पाहिजे बरं. माणसाचं आचरण देखील असलं पाहिजे. नाहीतर बाहर देखा तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखा तो मुर्गी का अंडा, असं होऊ नये. कळालं? जसं अंगण ठेवलंय स्वच्छ, रांगोळी काढलेली आहे, तुळस लावलेली आहे, तशीच गळ्यामध्ये माळ आणि शाकाहार, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे सगळं आचरण देखील असायला पाहिजे. बरोबर हो महाराज, तसंच व्हायला हो. म्हणून सांगितलं ते बाहेर देखा तो तुलसी का कुंडा, फ्रीज में देखा तो. या कोरोनामध्ये भल्या चला घरामध्ये आले हनुमंतराय. गुपचूप पाहिलं एक सज्जन ध्यान लावून बसलेला आहे आणि राम 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 नामस्मरण करतोय. हनुमंतराय पुढे जाऊन गुपचूप बसले आणि निहाळून पाहिलं. त्या व्यक्तीनं डोळे उघडले आणि विचारलं, कोण? मी हनुमंत. तू कोण? त्यानं सांगितलं, मी रावणाचा भाऊ. अरे रावणाचा भाऊ नावही सांगितलं नाही अजून. रावणाचा भाऊ.
ऐकून तर घे, रावणाचा भाऊ विभीषण. बरं, विभीषण असं कसं म्हणले? एक भाऊ काँग्रेसमध्ये, एक राष्ट्रवादीमध्ये. हे पहिलेपासून चालत आलेलं आहे. म्हणले जाऊ दे, म्हणले मी रामाचा सेवक आहे आणि सीतामाईच्या शोधासाठी आलेलो आहे. म्हणले मी सीतामाईचा पत्ता सांगतो, मी माईचा पत्ता सांगतो. हनुमंतराय म्हणले मला माझी आणि सीतामाईची भेट घालून दे. ते म्हणले मी सीतामाईची भेट घालून देतो, तू मला बापाची भेट घालून दे. दोघांमध्ये तडजोड झाली. बापाची भेट म्हणजे रामाची भेट. विभीषणानं पत्ता सांगितला सीतामाईचा आणि हनुमानानं पत्ता सांगितला रामप्रभूचा विभीषणाला. दोघांची ओळख पटली. अरे म्हणले हे तू तर उघड उघड बंडखोरी केली म्हणला, शिंदे साहेबासारखी उघड उघड राम टाकलं म्हणलं बंगल्यावर नाव. अरे म्हणला ते राम बंडखोरी करून नाही टाकलं, त्या रावणाला येड्यात काढलं म्हणलं. मी येड्यात कसं काढलं? राम नाव टाकणं फार अवघड आहे म्हणला. त्यानं जर विचार केला असता मुंडकच कापला असतं म्हणला, पण त्याला मी मूर्खात काढलं म्हणला. कसं काढलं? राम त्याला म्हणलो, त्यानं विचारलं म्हणलं, एका दिवशी दरबारात बोलवलं, काय रे विभीषणा, बंगल्यावर रामाचं नाव टाकलं माझ्या शत्रूचं. मी हात जोडले म्हणलं त्याच्यापाशी. म्हणलं मी रामाचं नाव त्या रामाचं नाही टाकलं. कोणाचं टाकलं? दादा तुमचं तर नाव टाकलं. माझं नाव का राम आहे का रे? माझं नाव तर रावण आहे. म्हणला मी तुमच्या नावातलं पहिलं अक्षर घेतलं म्हणला, आणि जी वहिनी आहे माझी, तुमची पत्नी माझी, तिच्यावर देखील निष्ठा आहे म्हणून तिच्या नावातलं मग घेतलं म्हणला मंदोदरी. काय नाव तिचं? मी आताच तर सांगितलं, तुम्ही सांगितलं नवल काय? मग मी आता सांगितलं मंदोदरी म्हणून. मंदोदरी मधलं म घेतलं आणि रावणामधला रा घेतला. दोन्ही अक्षर मिळून राम तयार केलं म्हणलं, आणि ते नाव टाकलंय मी. किती मूर्खात काढलं म्हणलं. पाय मांडलं म्हणले, तूही बुद्धिमतां वरिष्ठ, मीही बुद्धिमान आहे म्हणले. दोघांनी एकमेकाची गळा भेट घेतली, एकमेकाचा चरण स्पर्श केला आणि विभीषणानं सांगितल्याप्रमाणे राम प्रभूनं अशोक वाटिकडे जाण्याचं. अशोक वाटिका एक बगीचा आहे. जसा तुमचं गाव देखील छोटच का असेना, छोटच काय गार्डन असेना, पण आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला असा रातराणीचा सुगंध येते महाराज. मी एक दोन वेळेला बाहेर येऊन पोटभर सुगंध घेतला, म्हणजे गेटच्या बाहेर येऊन देखील मस्त रातराणी खाव. हनुमंतराय गेले अशोक वाटिकेकडे आणि त्यावेळेला सीतामाईला पाहिलं, सीतामाईला लांबूनच पाहिलं. त्याच वेळेला रावण तिथं आला. रावण तिथं आल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणले, याच्या समोर आताच आपण कशाला जायचंय, आपण झाडावर वर जाऊन बसू. त्याच झाडावर बसले ज्या झाडाखाली सीतामाई बसलेली होती. रावण आला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सीतेचं मनधरणी करण्याचा प्रयत्न करू लागला, मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला. पण सीतामाई फक्त अशी बसलेली आहे आणि फक्त आपल्या पायाकडे पाहते, रावणाकडे नजर उचलून एकदाही सीतामाईनं पाहिलं नाही. बस भोवताली काही राक्षसीने होत्या, त्या रावण आल्याच्या नंतर बाजूला निघून गेल्या. रावण आल्याच्या नंतर रावणानं सांगितलं, ए सीते, काय त्या रामाजवळ? त्याच्या हिश्याला तर राज्य आलं नाही अयोध्येचं. आईच्या सांगण्यावरून वनात निघालाय आणि तो काय सुख देऊ शकतो? माझ्याशी लग्न कर. पहा, सीतामाई ज्याची नगरी सगळी सोन्याची आहे, त्याच्याकडं एकदाही नजर उचलून पाहत नाहीये. तिचं नाव 5 पतिव्रतामध्ये आहे. पतिव्रता कशामुळे म्हटलेलं आहे? कितीही प्रलोभन दिली त्या लंकेच्या राजानं, रावणानं, तरी एकदाही त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ती पतिव्रता आहे. बरोबर? सीता, तारा, मंदोदरी आपल्या शास्त्रकारांनी 5 पतिव्रता सांगितल्या. बऱ्याच पतिव्रता आहेत, त्याच्यामध्ये सीतेचा नंबर पहिला का? लंकेचा राजा रावण, ज्याची नगरी सोन्याची, जो भक्तामध्ये शंकराच्या सर्व